5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा 5 वर्ष किती महत्वाची, तो सांगेल तुम्हाला 5 वर्षाचं महत्व. 1 वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेल्या एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा 1 वर्ष किती महत्वाचं. तो महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल, वर्षाचा हिशोब मांडेल आणि सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं. त्यावेळी कळेल आम्हाला 1 वर्ष किती महत्वाचं. 1 महिन्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा 9 महिन्यातला 1 महिना सुद्धा किती महत्वाचा. मग कळेल आम्हाला 1 महिन्याचं महत्व. 1 आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा 1 आठवडा किती महत्वाचा. तो सांगेल तुम्हाला 1 आठवड्याचं महत्व. 1 दिवसाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा, तो सांगेल मजुरी अभावी ज्यावेळी खोपट्यातली चूल पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी कळतं 1 दिवसाचं महत्व. 1 तासाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जगदत्या अलेक्झांडरला जाऊन विचारा. जगाचा बादशाह होता, जगाचा सम्राट होता, पण मृत्यू शय्येवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक तास मला जगवा, फक्त 1 तास. त्या जगदत्या अलेक्झांडरला जाऊन विचारा 1 तास किती महत्वाचा. 1 मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळी विमान हल्ला झाला, तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या इमारतीतनं फक्त 1 मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा 1 मिनिट किती महत्वाचा. आणि 1 सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिक मध्ये फक्त 1 सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा 1 सेकंद किती महत्वाचा. अरे मग सेकंदा, मिनिटा, तासा, दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या वाट्याला आलेल्या आयुष्याचं मोल किती, हे ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी आम्हाला जगणं आणि आमचं आयुष्यातलं भविष्य उमजेल. ही सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.